त्यावरच माझा होय, प्रश्न ऐकायला आली आहे होती. की याला ओबीसीला कुठेतरी ओबीसीचा जो भाजपकडे इतर राज्यामध्ये आपल्याला दिसतो, महाराष्ट्रामध्ये, बिहारमध्ये, हरियाणामध्ये, तसा तो जेडीयूकडे असलेला व्होट बँक भाजपनं त्याला कुठे आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला का, एक मुद्दा. आणि यादव कम्युनिटीवरती, त्या मतदारांवरती प्रभाव आरजेडीचा, लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा आहे, तरी सुद्धा त्या यादव कम्युनिटीला सुद्धा आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न हा भाजप किंवा आरजेडीनी जेडीयूनी केला का? हो, नाही, निश्चित. 2-3 गोष्टी आहेत. एक तर आपण जे म्हणालात, तर बिहारमधला जो अ, उच्च जातीय जो आहे, हा नंबर मोठा आहे. म्हणजे ती संख्या खूप असेल. अ, अ, या उच्च जातीची संख्या मोठी आहे. बिहारमधला उच्च जातीचा घटक हा एकेकाळी नाही म्हणलं तरी प्रोग्रेसिव्ह फोर्सेसचा पार्ट होता. परंतु मागच्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये हा जो घटक आहे, जो आता नव्यानं पहिल्यांदा मतं टाकणारा तरुण जो आहे, त्याची संख्या खूप मोठी आहे. तर या सगळ्या तरुणांनी जो पूर्वीचा प्रागतिक विचाराचा घटक होता, त्याच्यापासून फारकत घेतलीये का काय, असं या निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्ट दिसतंय एक. आणि दुसरं, जो आता तो तुम्ही उल्लेख केला, की यादव असेल, तर बिहारमध्ये भाजप, जेडीयू आणि भाजप प्रणित संघटनेने ज्या त्या इंटरनल कॉन्ट्रडिक्शन निर्माण केल्याची स्थिती आपल्याला दिसेल. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा तुम्ही, पूर्वी मंडल आयोगानंतर ओबीसी हा एक जिन्सी समाज होता, आपल्याला दिसेल सगळीकडे. परंतु नंतर जशी जशी अंतर्गत वर्गीकरणाची मागणी पुढे आली, तशी एमबीसी, ईबीसी या कॅटेगरीज ओबीसी या समूहातूनच पुढे आल्याच्या दिसतील. म्हणजे या अंतर्गत वर्गीकरणाच्या मागण्या जरी सामाजिक न्याय आणि राज्याच्या कल्याणकारी योजनेचा फायदा न मिळाल्यामुळे पुढे आल्या असतील, तरी जेव्हा आपण सामाजिक ध्रुवीकरण बघतो, त्यावेळेस राजकीय दृष्ट्या या सर्व जात समूहाचं एकजिन्सीपण एकत्र यायला सुरुवात झाली होती. तो एकजिन्सीपणा हळूहळू अ, अ, तो एकजिन्सीपणा हळूहळू कमी होत, जो तो जात समूह आपापल्या आर्थिक, सामाजिक मागण्या पुढे घेत नवीन राजकारणाचा भाग बनू पाहत आहे. त्याच्यामुळे बिहारमधला पूर्वी पारंपरिक जे समीकरण होतं, उदाहरणार्थ यादव, मुस्लिम आणि काही अप्पर कास्ट असे एकत्र असायचे, तर आता हे समीकरण पूर्ण बदलल्याचं दिसेल आपल्याला. म्हणजे यादव वर्सेस अदर्स झाल्याचं दिसेल. मुस्लिम जे आहेत त्या मुस्लिममध्ये फ्रॅगमेंटेशन झाल्याचं दिसेल. एआयएमआयएम सारखी पार्टी मुस्लिमचं वोट घेतीये, राजकारण करतायत, त्यांच्यावरती काही आरोप असतील तरी त्यांना ते वोट मिळाल्याचे दिसतील. सेक्युलरिझमचा जो चॅम्पियन होता, जेडीयू असेल किंवा आरजेडी असेल, या दोघांमध्ये एका अर्थानं मुस्लिम वोट मध्ये स्प्लिट झाल्याचं दिसेल. रामविलास पासवानांची ही लोक जनशक्ती पार्टी जी आहे, ती दलितांचं वोट घेते. मांझींची पार्टी दलितांचं वोट घेते. सीपीएमएल असेल, सीपीआय असेल, सीपीएम असेल, या पार्टीज जो बिहारमधला गरीब तबका आहे, जे प्रश्नावरती बोलतायत, तर दलित असतील किंवा उच्च जातीमधला एक मोठा वर्ग असेल, असं एका अर्थानं बिहारमध्ये नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात झाली आहे, असं आपल्याला या निकालावरनं दिसेल.